तर मी आली आता अँड प्रोग्राम आय गेस चालू नाही झाला आहे आणि आज मी स्वतः मेकअप करणार आहे. मला कोण असं मेकअप आर्टिस्ट नाही आहे कोण. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तो आज खूप दिवसांनी ब्लॉग येतोय. सो आज आहे वुमेन्स डे आणि आज एक ओसिस फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन शो आहे आणि माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी कोणत्या तरी फॅशन शोमध्ये पार्ट घेतला आहे. सो आता आपण बघू आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करू. सो मी अशी ब्लॉगिंग करते. हे आपण ऑनलाईन ऑर्डर केलं आहे. बघू आता इथले प्रोडक्ट्स कसे आहेत. येस, सो हे काय मी मेकअपचं ऑनलाईन ऑर्डर घेतलं होतं. सो आपण आता हे मेकअपचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेत आणि आपला ब्लॉग कंटिन्यू बघू. आणि मी काय प्लॅन नाही केलं की ब्लॉग असं बनवू हे ते काहीच नाही. सो जे होईल ते होईल. सो आता लेट्स सी आपला ब्लॉग कसा होतोय. सो ब्लॉग कंटिन्यू करा अँड एंडपर्यंत नक्की बघा. सो मी त्यातलाच आत्ता एक प्रॉडक्ट लावलं आहे अँड इट्स अ न्यूड शेड आणि खूप छान दिसतोय. सो तुम्ही पण नक्की थोडं आपण आता हेअर सेटिंग करायला आलो आहे पार्लरमध्ये. तर बघू आपला लुक कसा होतोय. आणि आज मी स्वतः मेकअप करणार आहे. मला कोण असं मेकअप आर्टिस्ट नाही आहे कोण नाही आहे. आज मी सेल्फ मेकअप करणार आहे. सो लेट्स सी कसा होतोय आणि ब्लॉग कंटिन्यू करा. माझं हेअर्स पण आता सेट करून झालेत पण ते कसे बाउन्सी झालेत. मी आता घरी जाऊन प्रॉपर आवरेल आणि मग तुम्हाला लुक दाखवते. सो मी आता रेडी होतीये. हे मॉइश्चरायझर मी लावतीये. सो मला थोडं उशीर झालंय तर मी पूर्ण रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक. येस, सो हा झाला माझा फायनल लुक रेडी. सो मी आज स्वतः मेकअप केला आहे. मला कमेंट करून सांगा मी कशी दिसतीये म्हणून. आज कोणतं मेकअप आर्टिस्ट नव्हती कोण नव्हती. मी सेल्फ मेकअप केला आहे. मी पूर्ण लुक दाखवते तुम्हाला मिररमध्ये. मला कमेंट करून सांगा मी कशी दिसतीये. सो आता डिरेक्टली मी तिथं पोहोचल्यावर माझा ब्लॉग कंटिन्यू करते. सो तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा. तर मी आली आता अँड प्रोग्राम आय गेस चालू नाही झाला आहे आणि मला एवढं इथं पण दिसत पण नाही. गजब बेइज्जती है. बघू आता कसं होतं आपला प्रोग्राम आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करू. आता पोचली आहे पण अजून प्रोग्राम चालू झालेला नाही आहे आणि आपल्याला इथे खूप क्यूटची मुलगी दिसली आहे. सो मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये. हाय बोल, हाय बोल, हाय. थोडी शाय आहे म्हणून बोलत नाही. प्रोग्राम अजून चालू झालेला नाही आहे पण मला असं वाटतं मी लवकर आली आहे. बघू आता कसा होतोय आणि जे जे मला ब्लॉगमध्ये घेता येईल ते मी घेते आणि मला कमेंट करून सांगा मी कशी दिसते म्हणून. मला आय डोंट नो. आय थिंक हा माझा पार्टिसिपेंट नंबर आहे. सो आपला ब्लॉग कंटिन्यू करू आपण आणि बघू कसा होतोय. होता 3चा मी आले 3:30ला आणि आता 4:30 वाजले तरी पण अजून प्रोग्राम चालू झालेला नाही आहे. बघू आता कधी चालू होतं. कुत्र बघा गाईस. ही ज्योती आहे. तुम्ही हिला फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये बघत असाल आणि माझी फर्स्ट फ्रेंड आहे हितली नो. सो आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करू आणि आता ऑलमोस्ट 5 वाजतील तरी पण अजून प्रोग्राम नाही चालू झालेला आणि टायमिंग दिलाय 3चा. सो तर आपण बघू आपला ब्लॉग कसा होतोय. ते गेस्ट आलेत आणि त्यांचं औक्षण चालू आहे. मी आता माझे इथे जाऊन बसते. तू ये ना तिथं, तू ये ना. तालियां जोर से बनती है बॉस आज के दिन. मणिकर्णिका पावर होता है, स्ट्रेंथ होता है वुमेन में, उसको
गया, अब हम थोड़ी सी मस्ती करेंगे यहाँ पे। मैं आपको कुछ क्वेश्चंस पूछूंगी, मुझे सिर्फ आंसर्स चाहिए उसके, ठीक है? जब तक वहाँ पे वो लोग रेडी हो रहे हैं तब तक हम थोड़ा सा मस्ती मजाक हो जाए यहाँ पे। मुझे एक बात बताओ, ऐसी कौन सी चीज़ है, ध्यान, कौन सी चीज़ है जो फटने पर भी आवाज़ नहीं करती? अपनी वो माटी और घर बारा। Contestant number 37 and 41. मी एपिक सीन दाखवते, एपिक. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. Contestant number 14 and 15. Priya and Maluri ready रहिए. 16 Sela. Pooja, contestant number 16. इसके बाद आएंगे स्टेज पर अनीता लंकेजा, contestant number 16. Sela. Pooja, contestant number 16. Next, फर्स्ट टाइम रॅम्प वॉक करून खूप छान वाटलं. काय होता एक्सपिरियन्स? भीती वाटत होती. पण कसं वाटलं? मी लाईक I will call upon stage. गाईज लाईफ मधला पहिला रॅम्प वॉक आहे, लाईफ मधला. माझा पण खूप मज्जा आली आणि आता बघू काय होतंय. पण मी कधी पण कोणत्या गोष्टीमध्ये पार्ट घेते तर मी जिंकलीच पाहिजे ते असं ह्यासाठी नाही घेत. जस्ट फक्त मला एक पार्टिसिपेट करायचं, मला एन्जॉय करायचं असतं तो मुवमेंट. बिकॉज प्रोसेस इज इम्पॉर्टंट, रिझल्ट बघू काय होतंय. सो आता आपला ब्लॉग कंटिन्यू करू आपण. ते आहे का ही पोरगी म्हणती मला भूक नाही. माझ्या आधी संपवले बघा हिने. आणि बघा माझं करून सांगा, पटतंय का तुम्हाला हे? तिथं एक जण भेटले, ते बघा काय बोलतात ते. थोडं जोरात बोला. आज खूप छान झालं. मी पूजाचा रॅम्प वॉक बघितला आहे मी आता. आय लाईक हर कॉन्फिडन्स, जो तिने कॅरी केला ते मला फार आवडलं. आणि जो पॉईज इन विच शी स्टूड इन फ्रंट ऑफ अस, आय व्हेरी लाईक पूजा. अँड आय मुलगी स्वतः बिझनेस करते, जॉब करते, स्वतःच्या पायावर उभी आहे, त्याच्यामुळं सुधारणा आहे. छान असं. Thank you. Next, contestant number 16, Pooja. Pooja, contestant number 16. हॅलो मॅम. Hello, good evening, Pooja. गुड इव्हनिंग. So, just let me know what is the difference between fashion and style? मॅम फॅशन इज लाईक यू हॅव टू बी लाईक परफेक्ट. अँड स्टाईल म्हणजे लाईक माझ्याकडे कोणता वन पीस नसला आणि मला जे भेटलं घरात ते मी घातलं आणि ती माझी ओन स्टाईल झाली. अँड स्टाईल मीन्स पीपल फॉलो यू. Okay, thank you so much. Thank you. मॅम मला अजून काहीतरी बोलायचं. Yes, please. सगळ्यात आधी थँक्यू भार्गवी मॅम, इतकं तुमचं बिझी शेड्यूल असून तुम्ही इथं आले. अँड थँक्यू कोमल मॅम, आज वुमेन्स डेच्या दिवशी तुम्ही प्रोग्राम अरेंज केला. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की माझं इंजिनिअरिंग झालं आहे. मी सेकंड इयर लॉ कॉलेज स्टुडंट आहे इथली. अँड आय हॅव बीन द विनर ऑफ टिकटॉक इन 2019. And in the next month, I am coming up with Marathi song with reel star Aditya Satpute. So thank you, ma'am. Thank you. Next. खूप भारी वाटतंय. पूजाने खूप छान केलं रॅम्प वॉक पण खूप छान केला आणि बोलली पण खूप छान सेकंड राऊंडमध्ये. भारी मला वाटते की माझे मम्मी पप्पा आले आणि खूप मस्त वाटते, खूप भारी वाटते.
प्राईज मिळालं आणि तिने खूप चांगलं स्टेज परफॉर्मन्स केलं, त्यामुळं आम्ही खूप प्राऊड करतो तिच्यावर. थँक्यू. तर मी आता ब्लॉग एंड करते, पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आजचं जे कॉम्पिटिशन होतं त्यात मी फर्स्ट आली आहे. हे बघा मी दाखवते, कॅश प्राईज आहे आणि ती ट्रॉफी अँड सर्टिफिकेट पण आहे. सर्टिफिकेट कुठे आहे, एक मिनिट दाखव. हे बघा. सो इतकं भारी वाटतंय, कारण मी जेन्युअनली पार्ट घेणार नव्हते. मी म्हटली जेन्युअनली पार्ट घेणार नव्हते, तर मम्मी म्हटली पार्ट घे. आणि मी इथं काय असं मी जिंकेल नाही जिंकेल ह्यासाठी नव्हते आले. फक्त मी म्हटलं चला आपण एक वुमेन्स डे तर काहीतरी एन्जॉय करू. आणि जेन्युअनली मी जिंकले. आणि सगळ्यात भारी मुवमेंट माझ्यासाठी हा होता की जेव्हा मला ट्रॉफी भेटली तेव्हा माझे पेरेंट्स माझ्या समोर होते आणि ते हा मुवमेंट बघत होते. तर इतकं भारी वाटलं ना, आजचा दिवस मी कधीच नाही विसरू शकत. खूप मस्त वाटते. सो असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.